ईडीच्या कारवाईवरती पण ईडीची रेड पडली होती. अशा पद्धतीनं अजूनही ईडीची कारवाई सुरू आहे आणि सातत्यानं केंद्रीय तपास संस्था ज्या विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावरती साधी गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार. आजचं जे काही वायकरांचं वाचायला मिळालं मला काही डिटेल्स माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होत असतात. सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं. ईव्हीएम बाबतीत पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सातत्यानं आक्षेप निर्माण करते की ईव्हीएममुळे काही गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळेच लोकसभा निवडणूक सुद्धा बॅलेट करून घ्यावी अशी परिस्थिती निर्माण होते. तुम्ही कसं बघताय? असं की अशा प्रकारची मागणी ही इलेक्शन कमिशनच्या समोर आम्ही केली. आम्हा लोकांच्या वतीनं जयराम रमेश काँग्रेसचे नेते यांनी या संबंधीचा प्रस्ताव इलेक्शन कमिशनकडे पाठवला. त्या प्रस्तावामध्ये ईव्हीएमच्या संबंधीचा आमचा काही अनुभव आणि या संबंधी काही दुरुस्त करण्याची शक्यता आणि हा निर्णय घेण्याच्यासाठी इलेक्शन कमिशनने आम्हा लोकांना वेळ द्यावी, आमच्याशी चर्चा करावी, आमचा व्ह्यू ऐकून घ्यावा आणि त्याच्यात दुरुस्ती करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली होती. पण इलेक्शन कमिशनने वेळ देणं, चर्चा करणं या दोन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत. इलेक्शन कमिशनने बारा पानाचं पत्र त्यांनी जयराम रमेश यांना पाठवलं आहे उत्तर म्हणून, आणि त्या उत्तराचा शेवट की याच्यात काही बदल करायची गरज नाही आहे हे उत्तर आहे. केवळ विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच ईडीची नोटीस मिळते असं नाहीये किंवा चौकशा होत असं नाहीये. भावना जोडीला देखील ईडीची नोटीस आहे, त्यांच्या पीएला देखील ईडीची नोटीस आलेली आहे. तर हे सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने आता जे घटक पक्ष सहभागी झाले होते त्यांना देखील आता ईडीचा त्रास मिळत होता. पुण्याला एक 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 हां शिंदे यांच्या शिवसेनेसोबत खासदार महाराष्ट्रामध्ये आलेल्या त्यांच्यावरची पुन्हा सुरू झालेली आहे. यापूर्वीही त्या विरोधी पक्षामध्ये असताना महाविकास कारवाई होत होती, मात्र महायुतीत असतानाही कारवाई होती. त्यामुळे फक्त विरोधी पक्षावर कारवाई होती, सत्ताधारीतल्या घटक पक्षामध्ये कारवाई होती. त्याचं कसं विश्लेषण आहे? सर असं दिसतंय सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही. एक त्याच्यानंतर जिथं झालेली आहे ती सगळी गुंडाळून ठेवली किंवा एक्झॅक्टली काय केलं माहिती नाही, पण त्याच्यावर कुठल्याही ॲक्शन नाही आहे. पवारसाहेब, उद्या आमदार अपहरणतेच्या प्रकरणासंदर्भात निकाल लागणार आहे. जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता वर्षा निवासस्थानी जातात आणि आजारी असताना अशा प्रकारची 1.5 तासांची भेट होते आणि उद्या निकालाचं वाचन करायचं. साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांच्यासमोर मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घडतं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. केंद्रामध्ये जर भाजपचं सरकार पुन्हा आलं नाही तर अजित पवारांसोबत गेले काही आमदार आहेत ते पुन्हा एकदा तुमच्याकडे तुमची माफी मागतील अशा संदर्भात राजेश टोपे म्हणाले तुमच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात आणि त्या आमदारांच्या घालमेल सुद्धा तरी चालू आहे. घालमेल चालू असेल ते मला माहिती नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच्या संबंधी आमच्या पक्षात काही विचार नाही.
त्यांना परत ते यायची शक्यता असतील तर जरी सत्ता बदल झाला तरी त्यांना दरवाजे बंद असतील. सगळं त्याच्या प्रमुख जे लोक आहेत त्यांच्या संबंधीची आणि हा निर्णय घ्यायला असा निर्णय घ्यायला जे जबाबदार आहेत कारणीभूत आहेत त्यांच्या संबंधीची भूमिका स्वच्छ आहे.